आता ही शेतकरी शेतमजूर हक्क परिषद आहे, सगळ्या संयुक्त संघटना मिळून आहे, आपापल्या ठिकाणी प्रत्येक संघटना प्रचार सभा करत आहे। संयुक्त सभासुद्धा 18-19ला विदर्भात होणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही आता केली आहे आणि 28 तारीख आमचं लक्ष आहे। 28 ऑक्टोबरला आम्ही सरळ मुंबईच्या दिशेनं रवाना होईल आणि कर्जमाफी आणि हमी भावाशिवाय आम्ही काही परतणार नाही। मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, दिव्यांग बांधव असेल, सगळ्यांचे विषय जे मुख्यमंत्र्याकडे बैठक झाली त्या इतिवृत्तामध्ये सगळ्या गोष्टी हो म्हटल्या। एक बैठक मुख्यमंत्र्याकडे झाली, दुसरी बावनकुळे साहेबांना घेतली, पण त्याच्यानंतर कुठल्याही अंमलबजावणी झाली नाही। साधा समितीचा अध्यक्षही अजूनपर्यंत नेमला नाही। काय झालं म्हणजे आता चालू आहे, कसं आहे, असं नाही आहे का 2-3 हजार कोटीची मागण्या आहे। या मागण्या मोठ्या आहे, लढा मोठाच उभा करावा लागेल आणि मोठा लढा उभारण्याची आम्ही तयारी करतो आहे। मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे, त्या संदर्भात आता टीका होते, राज ठाकरेंनी सुद्धा टीका केलेली आहे की याला जबाबदार शिंदे आहेत। याच्या आधी त्यांनी मुंबईच्या विषयपर्यंत आले होते, पण तिथं का नाही पोहोचले? जरांगे मुंबईत आले, त्याचे जबाबदार शिंदे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटते का हे सगळं याच्याबद्दलचं कौशल्य मुख्यमंत्र्याचं आहे, त्यांनी दाखवलं पाहिजे। ते राज्याचे प्रमुख आहे, एखादं आंदोलन कसं हाताळायचं, कशा पद्धतीनं समोर जायचं, हे त्या मुख्यमंत्र्याचं काम असतं ना। तोडगा निघेल का असं? मला असं वाटते का आमची ही शेतकऱ्याची लढाई आहे। शेतकऱ्याच्या लढाईमध्ये कुठल्याही जातीपाती धर्माचा उल्लेख न करता ही लढाई मजबूत होणं गरजेचं आहे। आज जर या सगळ्या संदर्भात बोललो तर माझा सगळ्याच भागातल्या सगळ्याच जातीतला शेतकरी आहे, त्याच्यावर या आंदोलनावर काही परिणाम होऊ नये याचाही आम्ही प्रयत्न करतो आहे। आखरी माझं असं मत आहे का कुठलंही आंदोलन असो, ओबीसीचं असू दे का मराठ्यांचं असू दे का दलितांचं असू दे, हे सगळं जे काही असेल त्याला कसं हाताळायचं, त्याला कशा पद्धतीनं समोर जायचं, ते आंदोलक म्हणून दुश्मन समजू नये। ते आखरी आंदोलक आपल्या मागणीसाठी येत असतं, प्रत्येकांच्या वेगवेगळ्या मागणी असते। तर तुम्ही तिथले हॉटेलं बंद करून टाकले, तुम्ही तिथं चहा पाण्याची व्यवस्था केली नाही, तर हे मोगलशाही झाली ना। तुम्हाला व्यवस्थित हाताळा, सगळ्या सुविधा देऊन हाताळा। ते कौशल्य मुख्य देवेंद्र फडणवीसकडे कमी आहे असं वाटत नाही, त्या बाकीच्या सगळ्या लावलगड्यामध्ये तर भरपूर मोठे आहे। कोणाचं कसं भिसकून द्यायचं त्याच्यात तर ते एक नंबर आहे। मग आता हे आंदोलन कसं हाताळायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना। हो, आपण भाषणामध्ये म्हटले देवेंद्र दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करणार असे बोलले। हा, ते म्हणत होते दुष्काळ पडल्यावर करू। आता ओला दुष्काळ काही भागात पडलेला आहे आणि हे कुठल्या डोक्यातली कल्पना आहे माहीत नाही। निवडणुकीत तसं म्हटलं नाही, तर सरळ 7-12 कोरा, मग पहिलं कॅबिनेट, पहिलं 7-12 कोरा, आणि आता ते आम्हाला अर्थशास्त्र समजून सांगतं दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं असं सांगतंय। मग कमी भाव भेटला त्याचं काय? 6,000 रुपये भाव देणार होते सोयाबीनला तुम्ही, मग आता 11% आयातकर कमी केला, उद्या कापसाचे भाव कमी झाले तर तुम्ही हमीभावानं विकत घेणार आहे का आमचा कापूस? 20% अधिक नफा देऊन, अधिक बोनस देऊन हमीभावाच्या, ते देणार का नाही देणार सांगितलं पाहिजे ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।